तुम्हाला विशिष्ट भाज्यांच्या रेसिपीज हव्या आहेत की साठवणुकीच्या पद्धतीबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल? मूलतः दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जर तुमची साठवणूक म्हणजे स्टोरेज योग्य असेल तर रेसिपी झटपट तयार होते. एक नंबर आहे साठवणुकीच्या स्मार्ट पद्धती म्हणजेच स्टोरेज हॅक्स. भाज्या आणि मसाले दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या काही ट्रिक्स वापरल्या जातात. पालेभाज्या म्हणजेच लिफी व्हेजीज ज्या असतात त्यामध्ये मेथी, पालक, शेपू किंवा अन्य कोणत्याही पालेभाज्या तुम्ही घेऊ शकता. त्या अगोदर साफ करून त्यांना पूर्णपणे कोरडे करायचे आणि नंतर एका डब्यामध्ये खाली एक पेपर टॉवेल टाकून त्याच्यावर भाज्या ठेवायच्या आणि वरतून एक पेपर टॉवेल ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे त्या 2 आठवडे ताज्या राहतात. दुसरा ऑप्शन आहे आले लसूण पेस्ट. आले लसूण पेस्ट बनवताना त्यात थोडे तेल, मीठ आणि हळद घाला. पाणी अजिबात वापरू नका, म्हणजे किंचितही पाणी नाही आपल्याला वापरायचे. ही पेस्ट काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती 2 ते 3 महिने खराब होत नाही आणि जेव्हा पाहिजे तुम्हाला तेव्हा ती यूज पण करता येते. आता आहे हिरवी मिरचीचा नंबर. आपण काय करतो, मिरची आणली की तशीच ठेवून देतो, त्यांच्या देठांसहित ठेवून देतो, पण आपल्याला तसं करायचं नाही आहे. अगोदर आपल्याला मिरचीची देठं काढून ती झिपलॉक बॅग किंवा एअरटाईट जे कंटेनर्स असतात त्याच्यामध्ये ठेवायची. यामुळे ती कुजत नाहीत, म्हणजे त्यात पाणी होत नाही किंवा ती खराब होत नाही. आता कडधान्यांबद्दल पाहूयात. कडधान्ये भिजवून त्यांना मोड आल्यावर जास्तीचे पाणी काढून कोरड्या डब्यात फ्रीझरमध्ये ठेवा. गरजेनुसार मूठभर काढून वापरता येतात. नाव व्हॉट अबाउट खोबरे? ओले खोबरे किसून एअरटाईट डब्यात फ्रीझरमध्ये ठेवून द्या. ते महिनाभर टिकून राहते. झटपट होणाऱ्या रेसिपी टिप्स म्हणजेच क्विक रेसिपी हॅक्स. वेळ वाचवण्यासाठी या काही मराठमोळ्या पद्धती वापरा. एकत्रित फोडणी म्हणजेच बेस ग्रेव्ही. कांदा, टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट परतून एक बेसिक ग्रेव्ही तयार ठेवा. ही ग्रेव्ही वापरून तुम्ही शेवभाजी, पनीर किंवा वांग्याचे भरीत काही मिनिटातच बनवू शकता. पातळ भाजी. पालक किंवा मुळ्याची पाने डाळीसोबत तूर किंवा चणा डाळ कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवून घ्या. नंतर फक्त लसूण आणि जिऱ्याची फोडणी दिली की पौष्टिक भाजी तयार होते. कुकरच्या डब्यांचा वापर. एकाच वेळी कुकरमध्ये खाली डाळ, मध्यभागी तांदूळ आणि वरच्या डब्यात बटाटे किंवा मोड आलेली मटकी शिजवायला लावा. यामुळे गॅस आणि वेळ दोन्ही वाचतो. डाळी भिजवणे. तूर, मूग किंवा हरभरा डाळ शिजवण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजत घातल्यास ती लवकर शिजते आणि गॅसची पण बचत होते. महत्त्वाची टीप. गॅस वाचवण्यासाठी नेहमी झाकण ठेवून स्वयंपाक करा आणि डाळ तांदूळ शिजवण्यासाठी मोठ्या बर्नरऐवजी छोट्या बर्नरचा वापर करा. धन्यवाद.